सवलतीच्या उपाययोजनांवरती आपण अवलंबून राहण्यापेक्षा बँकेने स्वतःच्या पातळीवर एनपीए नियंत्रणासाठी कोणते अतिरिक्त किंवा आगळे विगळे उपाय राबवले याची माहिती मिळाली तर बरे होईल. कर्ज वितरणात पारदर्शकता, कर्ज वसुलीसाठी स्थानिक यंत्रणा, डिजिटल मॉनिटरिंग इत्यादी कोणते धोरणात्मक निर्णय आपल्या विचाराधीन आहेत याची माहिती द्यावी. जर कॅपिटल अकॅडमी रेशो नियामक मर्यादेच्या खूप जवळ असेल तर अनपेक्षित जोखमींसाठी बँकेकडे फारसा आर्थिक कुशन उपलब्ध नाही. हे दीर्घकालीन सुरक्षेसाठी अस्थिरतेचे लक्षण आहे. जर बँकेचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढत असतील व उत्पन्नाच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतील तरी कार्यक्षमतेच्या दृष्टीने नकारात्मक बाब आहे. यामुळे बँकेचा नफा कमी होतो आणि स्पर्धात्मकता कमी होते. ठेवींच्या वाढीचा दर फारसा प्रभावी वाटत नाही. आणि ठेवी वाढत नसतील तर बँकेच्या कर्जवाटप क्षमतेवर, उत्पन्न वाढीवर मरता येऊ शकतात आणि तरी देखील आपलं कर्जाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत जर आपण बघितलं की इतर वेळी आपले जे काही पर्सनल लोन आपण वाटतो म्हणजे ज्याला आपण नॉन मॉर्गेज लोन म्हणतो हे खूप कमी प्रमाणात होतं. परंतु मागच्या वर्षात अचानक प्रमाणे 36 कोटीवरनं आपण 71 कोटी अनसिक्युअर्ड कर्ज वाढली आणि अनसिक्युअर्ड कर्ज हे बँकेच्या एनपीएत वाढ घालतात. तशी माहिती अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना असेलच. अध्यक्षांनी मागच्या वेळेला जो काही प्रस्तावना दिली आहे ती आम्ही पूर्णपणे वाचली.